माझं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, परंतु या सर्वांचा मी म्हणजे काय सांगू, मला माझ्याकडे शब्द नाहीत की यांनी एवढं माझं स्वागत आणि माझा सत्कार केला. मला खूप बरं वाटलं, खूप म्हणजे खूप बरं वाटलं. त्यामुळे मी या सर्वांचा ऋणी आहे आणि सर्वांना माझा नमस्कार आहे. मी काय असा व्याख्यान नाही म्हणजे किंवा व्याख्यान करणारा माणूस नाही. मी एक सोल्जर होतो, त्यामुळे मला काय बोलता येतच असं काय नाही. त्यामुळे काय चुकलं तर तुम्ही समजून घ्या. लक्षात आलं? सुरुवात करतो मी की मी 12वी सायन्स करून आर्मीमध्ये गेलो. आर्मीमध्ये जात असताना मला कळाला म्हणजे मी हमाली करत होतो, MIDC करत होतो, काम करत करत मी शाळा करत होतो. कारण परिस्थिती तेवढी बिकट होती आमची घरची परिस्थिती. तर सुद्धा मी ध्येय नाही म्हणजे लहान मी 4थीत असल्यापासून मी एक ध्येय सांगितलं होतं की मी आर्मीत जाणार. मी आर्मीचा स्कॉलरशिपमध्ये 4थीचा राज्यात 5वा नंबरचा विद्यार्थी आहे. त्यावेळी मला 92% मार्क आणि पुशेगावला माझं सिलेक्शन झालं होतं. पुशेगावला जी मुलं जातात ना त्यात सिलेक्शन झालं होतं, परंतु माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी जाऊ शकलो नाही. पुढं मी कंटिन्यू महालक्ष्मी सावर्डे हायस्कूलला मी शाळा चालू केली. मग तसं 10वी झाली, 12वी झाली. मग परिस्थिती नसल्यामुळं जशी 10वी झाली मी गाडा मारायला, हमाल करायला, इथं बिद्री कारखाना, हमीदवाडा कारखाना, साताराचा अजिंक्य तार कारखाना, आसुर्ले पोर्ले ह्या ठिकाणी मी गाडा मारला, हमाली केली, प्लस MIDC पण केली. त्यातून मी रनिंग करत होतो. म्हणजे एवढी परिस्थिती आली, 12 तास काम करून सुद्धा मी रनिंग करायचो. त्यानंतर म्हणजे एवढी परिस्थिती मला डाऊन होती की जायला खर्चाला पैसे नसायचे. मग आमच्या गावात बहिणी आहेत, त्यांनी मला म्हणजे पुरवठा केला की बाबा हां की ह्यावेळी पैसे घे आणि जा. म्हणजे एवढी परिस्थिती डाऊन होती. आत्ताच्या मुलांची एवढी परिस्थिती वाईट नाही, संघर्षही खूप कमी आहे. त्यामुळे मुलांना कसं झालं आहे की बाबा काही सगळं बोलल्याबरोबर लगेच मिळतं. त्यामुळे काय परिस्थिती जाणीव नाही, डबल मिळतं. त्यामुळे मुलांना एवढंच माझी म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही परिस्थिती जाणीव घेऊन आपल्याला काहीतरी बनायचं आहे हे करा. मग कुणाला आर्मी जॉईन करायचं आहे, कुणाला इंजिनिअरिंग करायचं आहे, कुणाला डॉक्टरी करायचं आहे, जे काय करायचं आहे ते ध्येय आत्ताच तुम्ही ध्येय सिद्ध करा की बाबा मला हे करायचं आहे आणि मला पुढे जायचं आहे. त्या दृष्टीने मी वाचलं. मला अजून आठवते, मी 4थीत मला गुरुजीने आपल्या प्रश्न विचारला होता, तू काय बनणार? तर मी सांगितलं मी आर्मीमध्ये जाणार. आणि खरंच मी आर्मीमध्ये गेलो 4थीत असताना. म्हणजे आता हे तुमचं वय आहे की बाबा मी काय करणार आहे. मला एक सांगा, कुणाकुणाला आर्मीमध्ये जायची इच्छा आहे? गुड, शाबाश. आर्मीमध्ये जाणं सोपं, अवघड बी म्हणजे सोपं पण आहे, अवघड पण आहे. अवघड कुणाला आहे? जो काही करत नाही. सोपं कुणाला आहे? जो भरपूर करतो. आता आर्मीबद्दलची म्हणजे व्याख्या तुम्हाला सांगतो. आर्मीमध्ये मी सिग्नल कोर म्हणजे कम्युनिकेशन टेक्निकल कोरमध्ये गेलो होतो. 3 प्रकार असतात, इन्फंट्री, AMC आणि कोअर. आलं लक्षात? इन्फंट्रीमध्ये काय, प्रत्येकाकडे म्हणजे रणगाड्या असतात, मिसाईल्स असतात, बंदूक असतात. आमचं काय काम, कम्युनिकेशन सिग्नलमध्ये आम्ही होतो. पूर्ण इंडियन आर्मीला आम्ही कम्युनिकेशन द्यायचं. म्हणजे त्यांना आता आपल्याकडं जसा जिओ मोबाईल आहे किंवा एअरटेलचं सिम आहे, तशा पद्धतीनं आमचं आर्मीचं सिम असतं. त्यानं प्रत्येक फक्त आर्मीवाल्यांनाच कॉन्टॅक्ट होणार. तुम्हाला लक्षात आलं काय मुलांना? मला वाटतं लक्षात आलं नसेल तुमच्या. तर माझी फर्स्ट पोस्टिंग मी चायना बॉर्डरला होतो 2008ला. त्यावेळी अशी कंडिशन होती की जाण्यासाठी रस्ते वगैरे नव्हते. म्हणजे पूर्णपणे दुर्गम भाग आहे. आपल्याकडे जे डोंगर आहेत त्याच्या 4 पटीनं मोठा डोंगर आहे तिकडं, आणि जायला रस्ता नाही, जेवण मिळत नाही टाईम, जाण्या येण्याचा म्हणजे जिथं आता 4 तास लागतात तिथं कंटिन्यू 24 तास लागत होते जाण्यासाठी. एवढा खडतर रस्ता होता. पाठीवर सगळं साहित्य यायचं, वर डोंगरावर जायचं, तिथं जायचं, तिथून कम्युनिकेशन करायचं, तिथून सगळी माहिती खाली पोचवायची. आणि त्यावेळी जेवण मिळेलच असं काय नाही, आपल्यासोबतच काय असेल ते घेऊन जायचं. खायचं जे आहे 72 तासाचं आपण घेऊन जायचं. 1-2 तास नाही, 72 तास म्हणजे 3 दिवस आपल्याला जेवण मिळणार नाही. मग जे काय कंदमुळं असतील, तिथं केळी असतील, जे फळफळावं असेल ते खाऊन जगायचं. म्हणजे एवढी हलाखीची परिस्थिती असते तिथं. आलं का लक्षात? तर
म्हणजे हे काय म्हणजे आत्ताचं म्हणजे आता बऱ्यापैकी सुधारलेलं आहे. श्रीनगरला पण आता ज्यावेळी पुलवामा अटॅक झाला होता, श्रीनगर माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला बहुतेक माहीत नसेल. 2000 नाही, आता पहलगामचा झाला, त्याच्या अगोदर 2018चा माझ्यापासून जस्ट 10 किलोमीटर दूर होता पुलवामा, जिथं आपले 48 सैनिक मारले गेले होते. परत इथं राजस्थान, बिकानेर, सुरतगड इथंही पोस्टिंग काढली मी. परत जबलपूर, झाशी इथंही पोस्टिंग काढली. म्हणजे प्रत्येक भारतातील प्रत्येक कोण्यात, गोवा काढला, हैदराबाद काढलं, अशी भारतभर मी भ्रमण केलं. परंतु आपल्या इकडला भाग म्हणजे कोल्हापूर जिल्हा, हा कोल्हापूर जिल्ह्यासारखा म्हणजे संपन्न असं म्हणजे हे जिल्हा कोणताही नाही. तुम्ही आता ह्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना, कोल्हापूर किंवा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर तुम्ही चांगल्या ठिकाणी आहे. आणि ही तुम्हाला म्हणजे शिकण्याची किंवा पुढं जाण्याची सगळ्यात चांगली संधी आहे. काय बाळांनो, मला काय जास्त म्हणजे बोलता नाही, म्हणजे हे करता नाही. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय मला. हॅलो, हां उतर, एक एक विचारा. एक प्रश्न विचारा. एक मुलगी ना एका मुलग्याला असं प्रश्न विचारायचे. आर्मीमध्ये एक डिसिप्लिन असतं, पुन्हा देशाबद्दल म्हणजे सेवा करण्याची एक जिद्द असते की वाव, म्हणजे आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो किंवा टी व्हीमध्ये बातम्या वाचतो की पाकिस्तान आपल्याला त्रास देतं किंवा बांगलादेश त्रास देतं, चायना त्रास देतं, तर त्यांना काय ते धडा शिकवावा असं आपलं जिद्द असते, तयार असते. त्या जिद्दीतून मी आर्मी जॉईन केली. भरती 2005ला, सप्टेंबर 2005ला भरती झाली बा. उत्तर सगळ्यांचं ऐकत चला. सगळ्यांनी लक्ष द्या प्रश्नाकडे आणि उत्तराकडे, दोन्हीकडे. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या एकाच झाडाच्या फांद्या आहेत. म्हणजे त्यांचा बेस हा आपलं देशसेवा. बेस काय? देशसेवा. ह्या फक्त फांद्या आहेत. आता कशा झाडाला फांद्या आहेत, आर्मीची शाखा वेगळी, नेव्हीची शाखा वेगळी, एअरफोर्सची शाखा वेगळी, बुंदा एकच आहे ना, तो एकच आहे. उद्देश एकच, संस्था वेगळी आहे. बोल. ज्यावेळी मी आर्मीमध्ये त्यावेळी कुतूहल होतं की बाबा आर्मी म्हणजे मी जे ऐकलं होतं, माझे चुलत भाऊ त्यावेळी आर्मीत होते, त्यावेळी कुतूहल होतं की म्हणजे आर्मी म्हणजे काय, म्हणजे तिथं काय करावं लागतं, गेल्यानंतर मला कसं ट्रीटमेंट मिळणार. कारण नवीन जागे, आता तुम्ही कसं नवीन जागेवर आला, तुम्हाला काहीच माहीत नाही की तिथं काय शिकवतात काय नाही. ते कुतूहल म्हणजे जास्त होतं की बाबा आर्मीत गेल्यानंतर मला काय बंदूक देणार का म्हणजे मिसाईल देणार का रणगाडा देणार, हे कुतूहल होतं. बरं. सर, तुम्ही आर्मीमध्ये जॉईन केली तेव्हा तुम्ही कोणत्या ठिकाणी होता? आर्मीमध्ये जॉईन केलं त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये जबलपूर या ठिकाणी मी ट्रेनिंग केलं. त्यानंतर मी चायना बॉर्डरला गेलो होतो. चायना बॉर्डर. नाही बस बरं. छान छान प्रश्न बरोबर. हां, आतापर्यंत बाळ म्हणजे आमचं कसं काम असतं, आता तुम्ही कसं एकत्र होऊन काम करता, बरं आहे. म्हणजे आता तुम्हाला जेवण बनवायचं झालं किंवा साफसफाई झाली, तर कोण हा कोणा साफ करतो, कोण तो कोणा साफ करतो, कोण तो झाडलोट करतो, तसं प्रत्येकाचं काम वाटून दिलं असतं. मग आता मी गुळी मारलेली लागलीच असेल असं काही नाही. आलं लक्षात तुझ्या बाळ? मी मारलेली गुळी लागली पण असेल, परंतु मी प्रत्यक्षात बघू शकलो नाही की बाबा किती मारलेत. परंतु जे आम्ही हे केले 2018मध्ये आम्ही किलो फोर्सला होतो श्रीनगरला. त्यावेळी 2018ला 248 आतंकवादी मारलं होतं, 2019ला 236 मारलं होतं आणि 2020ला 215 मारलं होतं सगळ्यांनी, मी एकट्याने नाही. आलं का लक्षात?
सांगिक. म्हणजे तुम्ही आर्मीमध्ये गेल्याचं तेव्हा तुमची परेड होती होय. आणि ती किती वेळ होती? कंटिन्यू म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजले. आता तुमचं कसं शेड्यूल्ड आहे ना, तसं सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10:30-11 वाजेपर्यंत असायचं आणि त्यात प्लस ड्युटी पण असायची. म्हणजे असं नाही की फक्त काम करायचं नाही, आराम करणार, संध्याकाळी आणि ड्युटी आणि असायची. म्हणजे आर्मी मॅनला 24x7 म्हणजे 24 तास काम करण्याचा अनुभव आहे. आणि कधी ड्युटी असणार, कधी एकसारखं कंटिन्यू म्हणजे एकसारखं 72 तास आम्ही काम करण्याची कॅपॅसिटी असते. बोल. तुम्ही गेल्यापासून किती लढाया झाल्या? लढाई. पुलवामा अटॅक माहिती आहे तुम्हाला? पुलवामा अटॅक एक झाला. त्यानंतर ह्याचा नाही 2018 झाला. पुलवामा अटॅक झाला मला त्यावेळीच म्हणजे युद्धस्थिती झाली होती त्यावेळी. एकच. तुमच्या छातीजवळची मेडल आहे ती कधी मिळाली आणि त्यांची नावं? ओके. हां, गुड क्वेश्चन. चांगला ऑब्झर्वेशन आहे तुझं बाळ. ही मेडल्स म्हणजे एक असं 9 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर, एक असतं म्हणजे आम्ही जम्मू काश्मीरला म्हणजे जिथं बर्फ पडतो, बर्फ प्लस हाईट म्हणजे उंच ठिकाण असते, हायल्टिट्यूड म्हणतात. ऑक्सिजनची मात्रा कमी असते आणि म्हणजे जिथं अतिरेकी वगैरे जास्त आहे तिथलं मेडल असतं. परत नागालँड, जिथं आता मणिपूर वगैरे नागालँड वगैरे आहे ना, तिथं म्हणजे चायना बॉर्डरला त्याचं एक मेडल असतं. सर्व्हिस झालं त्याचं एक मेडल असतं. नाही, ऑब्झर्वेशन आहे ते. आम्ही जायला कुठला अभ्यास? आर्मीत जायला बाळ आत्तापासूनच तू म्हणजे तुझं फिजिकल फिटनेस ठेवायला पाहिजे. रनिंग, व्यायाम करणं, परत लवकर उठणे, अभ्यास करण्यासाठी फक्त तुझी 12वीपर्यंत तुला कमीत कमी 60 ते 70% मार्क तुला पडले पाहिजे. सायन्स, मग तू सायन्स घेतलंस, सिलेक्शन केलं 10वी नंतर सायन्स सिलेक्शन केलं तर तू टेक्निकलमध्ये म्हणजे हाय ग्रेडमध्ये जाऊ शकतोस तू. पण तुला जर मार्क कमी असला आणि तू याल तर इन्फंट्रीमध्ये पण जाऊ शकतोस. मग इन्फंट्रीमध्ये कसं जरासा त्रास असतो, आम्ही ज्यात होतो त्यात त्रास कमी होता. त्यामुळे तू शिक्षण घेतलंस तर तू ऑफिसर पण बनू शकतोस, प्लस जवान पण बनू शकतोस, प्लस GCU पण बनू शकतोस. म्हणजे ऑफिसर काय टॉप रँक. आताचे कसे पोलीस इन्स्पेक्टर असतात, त्यानंतर सुभेदार असतात, त्यानंतर नॉर्मल पोलीस असतात, तशा पद्धतीने असतं बघ. फिजिकल. हां, तुला फिजिकलसाठी बाळ फिजिकल करायचं असेल तर सकाळी लवकर उठायला पाहिजे. लवकर उठून व्यायाम, रनिंग करायला पाहिजे. कारण ज्यावेळी रॅली होते, भरतीची रॅली होती, त्यावेळी कमीत कमी 250-300 मुलं एकात म्हणजे 10x10 मध्ये अशी 250 मुलं असतात आणि ती एकदम सोडतात. ज्याची कॅपॅसिटी असते तोच पुढे निघून जातो आणि घेतात किती 8 ते 10 मुलं, बाकीची सगळी रिजेक्ट करतात. मग आपल्याला किती प्रत्येकजण तयारी करणं असतो, त्यानुसार आपली तयारी तशी करावी लागते. सगळ्यांच्यापेक्षा चांगली तयारी केलीस तर तुझं सिलेक्शन होणार. 1600 मीटर. आतापर्यंत तुम्ही किती परीक्षा दिल्या? एकच परीक्षा दिली बा मी. पहिल्या परीक्षेतच माझं सिलेक्शन झालं होतं. तुम्ही कितवीपासून तुम्ही कितवीत असल्यापासून ही आर्मीची तयारी करायची? मी 9वीला असल्यापासून मी आर्मीची तयारी करायला लागलो बा. 9वी झाल्यापासून कधी आर्मीची तयारी करायला लागलो. हां, बोल. सर, तुम्ही आता म्हटलं जा 24 तास म्हणजे पहिल्यांदा 7 वाजता उठून 6 वाजता उठून त्याला 4ला. हां आणि नंतर ड्युटी असते. हां मग 24 तास तुमचे जातात. हां. मग तुम्ही हां 8 तास झोप लागते आणि हां. मग तुम्ही झोपता. आमची जर ड्युटी लागली तर 4 तास झोप बाळ. झोप नसते आम्हाला, 4 तासच झोप असते. तेच खडतर जीवन असतं. म्हणजे दिवसभर पण तुम्हाला काम करून घेणार, प्लस रात्रीची पण ड्युटी म्हणजे 4 तास ड्युटी असते, 4 तास आराम असतो. मग त्यातलं 4 तास आपण झोपू शकतो त्यात. बोल. NCC मध्ये आणि आर्मीमध्ये फरक काय? NCC म्हणजे एक पोलीस म्हणजे एक म्हणजे तयारी असते. आर्मी जाण्यासाठी एक तयारी असते.
त्यांचं म्हणजे आर्मीचा शेड्यूल आणि NCC आता तुमचं पण शेड्यूल बऱ्यापैकी त्यापैकी आहे, फक्त त्यात कसं व्यायाम चालू असता तर तुमचं पण शेड्यूल चांगलं आहे. सकाळी लवकर उठून व्यायाम करून घेणे, नाश्ता, म्हणजे जे आर्मीचं शेड्यूल असतं ते मुलांना चालवण्यासाठी सेम असतं. NCC आणि ते सेम. NCCचा विद्यार्थी लवकर पहिल्यांदा जॉईन झाला तेव्हा कोणत्या देशासोबत युद्ध झालं? पाकिस्तानच आपला सगळ्यात म्हणजे मोठा शत्रू पाकिस्तान, त्यानंतर चायना, त्यानंतर बांगलादेश. तुमचं पहिलं मेडल किती झाली? 9व्या वर्षी बा 9व्या वर्षी म्हणजे किती साली मिळाली? किती साली? हां 2015ला. तुम्ही फक्त बॉर्डरवरच लढाई केला सर? होय आमचं म्हणजे पूर्ण ड्युटी बॉर्डरवरच असते. म्हणजे राजस्थान बाउंड्री आली, इकडं पंजाब बाउंड्री आली, इकडं जम्मू काश्मीर बाउंड्री आली, इकडं मणिपूर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, आपलं शिलाँग, अरुणाचल प्रदेश. आणि असं ते ताजमहल आग्र्याचं. ताज अटॅक. ताज अटॅक झालेला तसं दुसरीकडे अटॅक केला तुम्ही ताजमहल? हां म्हणजे इंटरनल जर अटॅक केला जर पोलिसांना त्यांना कंट्रोल होत नसेल तर त्यावेळी आर्मी बोलवली जाते. आणि तिथं म्हणजे परिस्थिती काय आहे त्यासाठी स्पेशलिस्ट फोर्स असते, कमांडोची फोर्स असते, त्यांना त्या दृष्टीने ट्रेनिंग दिलं जातं की बाबा बिल्डिंगवर आता ह्या बिल्डिंगमध्ये आतंकवादी घुसलेत तर यांना म्हणजे ते आता तयारी करून बसले असतात कारण ते बंदूक ठेवले असणार. मग त्यांना रिकॅप्चर करून म्हणजे त्यांना काउंटर अटॅक करून त्यांना फसवून आत घुसायचं असतं आणि त्यांना मारायचं असतं. ते खूप अवघड काम असतं. त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतलं ते NSG कमांडो म्हणतात त्यांना. सर आता तुम्ही फौजी केल्यापासून ते किती मेडल आणि किती लढाया केला? 5 मेडल माझे आहेत बाळ आणि एक म्हणजे पुलवामा अटॅक झाला होता. आता एक चित्तथरारक म्हणजे तुमचा जो अनुभव आला पुलवामाचा तो एक जरा विद्यार्थ्यांना सांगा. किलो फोर्सला. हा म्हणजे तो एक पहिल्यापासून ज्यावेळी मी जस्ट गेलो होतो 2018ला म्हणजे पोचलो होतो जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या शेजारीच आमचं कॅम्प आहे, आर्मी कॅम्प. तिथं पोचलो होतो. तिथून पुलवामा 10 किलोमीटर आहे. मग आम्ही गस्त वगैरे घातली किंवा हे केले म्हणजे आमची गस्त असते रात्रीची फिरणं किंवा पेट्रोलिंग असते, फिरायचं, एरिया चेक करायचा, कोण कुठं असतं. तर त्यावेळी दुपारी आम्ही असं आराम करत होतो. त्यावेळी म्हणजे आम्हाला आवाज आला. 10 किलोमीटर आमच्यापासून 10 किलोमीटर लांब आहे. तो म्हणजे स्फोट किती भयंकर असेल बघा. त्याला जवळजवळ 35 किलो RDX वापरलं होतं. आता मोठ्या आपल्या ST वगैरे असतात ना त्या STचं म्हणजे त्याचं ST असं म्हणजे नव्हतीच ST. ज्यावेळी जो स्फोट झाला होता ST नव्हतीच तिथं. म्हणजे त्याचं चेसिस वगैरे काचा बिचा म्हणजे काही जे जवान होते जवानाच्या शरीराचं सुद्धा असं म्हणजे खोऱ्यानं अक्षरशः गोळा केलेत. त्यांचे जे मांस वगैरे म्हणजे जे हाडं वगैरे की नाही कोण कुणाचं म्हणजे एकदम असा स्फोट झाला होता. पूर्ण ST 40-45 लोक होते ना, ती पूर्णपणे म्हणजे कुणाचं मुंडकं गावत नव्हतं, कुणाचा हात, कुणाचं काय असं काहीही नव्हतं. आणि 2 किलोमीटर एरियामधल्या जशा घराच्या काचाच्या खिडक्या असतात ना त्यासुद्धा फुटल्या होत्या 2 किलोमीटर एरियातल्या. म्हणजे इथून नाही हमीद जास्त हे आपलं बाळूमामा एवढ्या म्हणजे अशा गोल सर्कलमध्ये 2 किलोमीटर एरियामधल्या काचा फुटल्या होत्या, घरांच्या काचा. आणि 1 किलोमीटर एरियातल्या जी लोक म्हणजे ज्यांनी स्फोट ऐकला त्यांचे कान बदल झाले. कान बाद झाले. म्हणजे कानच बाद झाले त्यांचे. म्हणजे एवढा भयंकर स्फोट होता तो. तर त्यावेळी आम्ही ज्यावेळी पोचलो होतो ना त्यावेळी असं होतं की म्हणजे आपला जसा नॅशनल हायवे रोड आहे ना त्या रोडवर असं म्हणजे असा पूर्ण रोड लाल झाला होता. पूर्ण रोड रक्तानं असं म्हणजे रक्त होतं. म्हणजे असं गाड्यांचे म्हणजे पार्ट्स पडले होते, सैनिकांच्या कपड्यांचे पार्ट्स पडले होते. म्हणजे जे बुटं बिटं अशी सगळी म्हणजे 50 लोक. आता तुम्ही किती असणार आहे 50 लोक. मग तेवढी मोठी लोक 50 लोकांचं म्हणजे अक्षरशः विद्रूप स्थिती झाली होती तिथं. त्यावेळी आम्ही म्हणजे परिस्थिती हाताळली. त्यावेळी असं आलं की त्यांनी पुन्हा अटॅक केला. म्हणजे ज्यावेळी बस उडवली त्यांनी पुन्हा म्हणजे ती दबा धरून बसली होती की बाबा आता आर्मी येणार परत हे अटॅक म्हणजे स्फोट झाल्यानंतर येणारच. मग
त्यांनी पुन्हा आणि फायरिंग केली होती त्यावेळी 2 आतंकवादी मारले होते तिथले. त्यांनी जे कसं होतं त्याच्या पाठीमागं आमची म्हणजे सुदैवानं त्यांच्या पाठीमागच्या साईडला आमची कॅम्प होता. त्या म्हणजे जिथून फायरिंग येत होती त्या फायरिंगला म्हणजे ते आम्ही लगेच आमचं जे खातं आहे ना सिग्नल खातं त्यांनी लगेच फोन करून सांगितलं की बाबा आमच्या तिथून डाव्या साईडून फायरिंग येत आहे. मग त्यांनी तो एरिया कॅप्चर करून त्या 2 आतंकवाद्यांना मारलं होतं. आमच्या एरियात आमच्याच जे युनिट होतं जे कॅम्प होता त्यांनीच मारलं होतं. आणखी काय? तुम्ही आता इतक्या पण आता लढाई वगैरे लढल्या त्याच्यात तुम्हाला कधी असं भीती वगैरे नाही वाटते का? भीती असं नाही म्हणजे जरासं म्हणजे हे होतं म्हणजे त्रास होतो. भीती असं नाही, त्रास होतो त्या गोष्टी. म्हणजे कसं आता गेलो की पुन्हा म्हणजे माघारी कधी येईल हे माहीत नसतं. त्रास होतो त्या गोष्टीचा. भीती नाही वाटत. भीती म्हणजे दुश्मनांना मारायची भीती नसते. जर का तुम्ही घरगुती कार्यक्रमाला जिकडे कधी कार्यक्रमामध्ये काहीतरी सुट्टीला सुट्टीला आणि तिकडं म्हणजे आम्हाला झाला मग तुम्हाला तिथे गेलं तुम्हाला होय परत जावं लागतं आम्हाला. सांगितलं की लगेच परत. आता चालू आहे ना? होय आता चालू आहे आता. आता जो अटॅक झाला होता ना पहलगामचा तसंच म्हणजे आता म्हणजे जसा पुलवामाचा अटॅक झाला होता. पुलवामामध्ये कसं सैनिकांना मारलं होतं. आता कसे आपण आता फिरायला गेलो आता तिकडची पण लोक फिरायला येतात. आपण कधी बंदुकीने मारतो कुणाला? तोच फरक त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आपला धर्म हा खूप म्हणजे सनातन धर्म चांगला धर्म आहे. तसं त्यांचं नाही. ते म्हणजे लहान मुलांच्याकडे पण त्यांच्याकडे पण AK-47 असतात, ग्रेनेड्स असतात. त्यांना म्हणजे त्यांचे आपण कसं आपण चांगलंच मुलांना शिकवतो तसं ते चांगलं शिकवत नाही. बाद शिकवतात म्हणजे कुणाला कसं मारायचं आपण श्रेष्ठ कसं हे त्यांना फक्त दाखवून द्यायचं असतं. आणि रिकॉल करा आता चालू आहे. जे आता सुट्टीवर आले जवान त्यांना सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करून बोलवलेलं आहे. चालूवर आहे त्यांना. चालू आहे. सुट्ट्या रद्द केल्या आहेत. आणि जे रिटायर त्यांची 3 बटालियन केली जे बेस कॅम्प सांभाळायचे. जे रिटायर जसं राजस्थान हरियाणा पंजाबचे बॉर्डरचे रिटायर फौज आहेत ना त्यांची 3 बटालियन केलेत. म्हणजे समजा ही फोर्स पुढे गेली तर पाठीमागला बेस सगळा त्यांनी सांभाळला. तयार आहे. ते अशी परत सांग बघ. ट्रेनिंग सांग. जेव्हा कोणतीही लढाई करायची असते ना तेव्हा आधी ट्रेनिंग असतं त्या लढाईचं. तेव्हा तुमचा ट्रेनिंगचा त्या अनुभव कसा होता? गुड. चांगला प्रश्न आहे. बोल. ट्रेनिंगचा अनुभव म्हणजे ट्रेनिंग म्हणजे काय एक प्रकारची लढाईचं स्वरूपच असतं की बाबा लढाई लागलेलीच आहे आणि आपण कसं चालायचं की आता आपण इथं आहे समजा आपण हा भाग आपण सगळे सैनिक आहोत. तर मी तुम्हाला सांगणार की बाबा आपण मुरगुड गाठायचा आहे पण तो आपण सरळ मार्गाने गेलो तर दुश्मन आपल्याला मारणार. मग मी काय करणार 10 10 10 10 असं 5 विभाग करणार. 5 विभाग केल्या 2 पुढे जाणार 2 मध्ये असणार परत ज्या मागं आहेत त्या पुढे जाणार परत त्या साईडच्या पुढे जाणार. म्हणजे असं कसं मागं पुढं असं कवर करत जेणेकरून नुकसान पण कमी होईल आणि आपल्याला तीच म्हणजे टार्गेट आपल्याला पूर्ण करता येईल दुश्मनाला मारता येईल. आपलं कमीत कमी नुकसान दुश्मनांचं जास्तीत जास्त नुकसान अशा पद्धतीने ट्रेनिंग असतं. तर तुम्हाला पहिलं मेडल मिळालं ते ठिकाण कोणतं? पहिलं मेडल मिळालं ते श्रीनगरला. तुम्ही 9वी पासून ट्रेनिंग चालू केलं मग तुम्ही दररोज किती मीटर धावत होता? 9वीपासून मी अभ्यास चालू केला. जसे 10वी झाली त्यानंतर मी रनिंग वगैरे चालू केलं. परंतु रोज मी 5 किलोमीटर धावत होतो बा. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. उंची माझी होती. उंची जी म्हणजे आर्मीवाल्यांनी सिलेक्ट केलं असते ते उंचीप्रमाणेच त्या उंचीत मी बसत होतो. आणि उंची जर ज्या मुलांना उंची वाढवायची त्यांनी सायकलिंग करावं पोहावं. सायकलिंग केल्यामुळे पण उंची वाढते. तुम्ही म्हटला की उंची मोठी असलं तर सिलेक्ट बारकी उंची असलं तर का सिलेक्ट करत नाही? उंची म्हणजे एक समान जे जवान असतात ना एक सारखं असतात. त्यांची कमी जास्त उंची
त्यांना म्हणजे त्यांची सहन करण्याची ताकद, ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. त्याच्या उंचीचं क्लिअर शेवट प्रश्न आता उंचीचं असं आहे बा, ज्या भागात उंची जसं हरियाणा, पंजाब आणि राजस्थान ह्या भागात नैसर्गिक त्या माणसांची उंची 6 फूट 6.5 फूट असते. तिथं क्रायटेरिया काय असतो की 6 फूट उंचीची आम्ही माणसं मिलिटरीमध्ये घेतो. जसं गोरखामध्ये गेला इकडं नागालँड वगैरे त्यांची उंची कमी असते, तिथं 4.25 4.5 फुटाची पण लोक भरती करून घेतात. महाराष्ट्राची उंची साधारण 165 सेंटीमीटर एवढी मर्यादित ठेवलेली आहे, कारण का ह्या लेवलची सगळी माणसं असतात, त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकते. म्हणून कमीत कमी उंची 165 सेंटीमीटर महाराष्ट्रासाठी आहे. असं वेगवेगळ्या प्रदेशासाठी हवामानानुसार त्या शरीराची जडणघडण असते, तशी तिथं उंचीचा क्रायटेरिया सरकारनं ठेवलेला आहे. शेवट प्रश्न, फायरिंग प्रॅक्टिस असते काय? काय म्हणलं? फायरिंग प्रॅक्टिस असते? हां हां हां, नाईट फायरिंग असते, डे फायरिंग असतं, मुवमेंट फायरिंग असतं. म्हणजे दर महिन्याला फायरिंगची प्रॅक्टिस असते. शेवट प्रश्न माऊली. पहिली लढाई कोणासोबत झाली? सांगितली की? पुलवामा. पुलवामा 18 ला 2018. 2018.